हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल विच इज मेकअप आर्टिस्ट मृणाल. मी मृणाल आज तुमच्यासाठी एकदम स्पेशल ओकेजनसाठी व्हिडिओ घेऊन आले आहे. रक्षाबंधन येतं आहे आणि रक्षाबंधनसाठी घरच्या घरी रेडी कसं व्हायचं आहे ते मी आज घेऊन आले आहे. मी साडीवर रेडी झाले आहे, पण तुम्ही हा आय मेकअप किंवा हा मेकअप तुम्ही ड्रेसवर पण करू शकताय. सो चला एकही मिनिट न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आजचा हा आय मेकअप एकदम अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये मी क्रिएट केला आहे. सगळे प्रोडक्ट्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकणारच आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता. आता आपण मेकअपकडे वळूया. सो मेकअप करण्याच्या आधी कायम लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला फेस चांगल्या पद्धतीने क्लीन करून घ्यायचा आहे. फेस वॉशने तुमच्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग फेस वॉश यूज करायचा आहे, जेणेकरून तुमच्या फेसवर एक्सेस ऑइल किंवा एक्सेस ड्रायनेस किंवा पिंपल नाही येणार. त्या संदर्भात मी एक मागेच व्हिडिओ बनवला आहे, तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. फेस चांगल्या पद्धतीने क्लीन केल्यानंतर तुम्हाला टोनर यूज करायचं आहे. टोनरसाठी मी हे डाबर गुलाबरीचं टोनर यूज करते आहे. चांगल्या पद्धतीने स्प्रे करून घ्यायचं आहे. तुमचे पोर्स जे आहेत ते एकदम क्लोज होतील आणि तुमचा एकदम मेकअप आहे ना फ्लॉलेस दिसेल, एकदम प्लेन दिसेल, स्मूथ दिसेल. तर टोनरला चांगल्या पद्धतीने ड्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी हँडफॅन यूज करू शकतात और तुम्ही 5 मिनटं वेळ देऊ शकतात फेसला. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की आपली स्किन टाईप कोणतीही असली तरी आपल्याला टोनर यूज करायचं आहे, कारण की प्रत्येक स्किन टाईपनुसार टोनर वेगवेगळे येतात. जर तुमची स्किन टाईप ड्राय असेल तर तुम्हाला हायड्रेशनसाठी टोनर भेटेल. जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर तुमचं ऑइल कंट्रोल करण्यासाठीचं टोनर असेल, किंवा तुमची पोर्स असतील तर ते पोर्स मिनिमाइज करण्याचं काम टोनर करतं. सो तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार टोनर यूज करायचं आहे, पण हो टोनर यूज नक्की करायचं आहे कोणतीही स्किन टाईप असली तरी. तर मी यानंतर मॉइश्चरायझर यूज करते आहे सेटाफिलचं. स्किन व्यवस्थित हायड्रेट असल्याशिवाय तुम्ही मेकअप पुढे नाही करू शकत, कारण की मग तुमचे ड्राय पॅचेस येतील मेकअपमध्ये, केकी होऊ शकतो तुमचा मेकअप. सो तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे मॉइश्चरायझर व्यवस्थित अप्लाय केल्याशिवाय मेकअप नाही पुढे करायचा आहे. सो ड्राय स्किन टाईपसाठी तुम्ही हायड्रेटिंग मॉइश्चरायझर यूज करू शकता. ऑइली स्किन टाईपसाठी तुम्ही लाईट वेट जेल मॉइश्चरायझर यूज करू शकता. प्रायमरसाठी मी हे स्विस ब्युटीचं प्रायमर यूज करते आहे. हे आहे एक हायलायटर प्रायमर. सो याच्यामध्ये नाही कसं एकदम शाईन आहे. सो मला हे प्रायमर पर्सनली खूप आवडतं. एक इल्युमिनेटिंग इफेक्ट देतं फेसला. सो याचा शेड आहे N02 गोल्डन टिंट. याच्यामध्ये एक सिल्वर पण येतो आणि एक प्लेन पण येतं. सो तुम्ही तुमच्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग किंवा प्रेफरन्सच्या अकॉर्डिंग तुम्ही प्रायमर घेऊ शकता. ज्यांची ड्राय स्किन टाईप आहे त्यांच्यासाठी हे प्रायमर खूप छान आहे. पण ज्यांची ओपन पोर्स आहेत किंवा ज्यांची स्किन एकदम अशी ऑइली आहे तर त्यांनी सिलिकॉन बेस्ड प्रायमर यूज करायचे. हे प्रायमर नाही यूज करायचं आहे, कारण की ऑलरेडी हे इल्युमिनेटिंग प्रायमर आहे आणि थोडं हायड्रेटिंग पण आहे. सो हे ड्राय स्किनसाठी परफेक्ट आहे. पण जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही सिलिकॉन बेस्ड प्रायमर यूज करू शकता, ज्याने तुमचे पोर्स हे मिनिमाइज होतील आणि तुमचा बेस असा फ्लॉलेस दिसेल. तर प्रायमर अप्लाय केल्यानंतर आपल्याला कलर करेक्शन करून घ्यायचं आहे. कायम लक्षात ठेवायचं आहे की तुमचा फेस जर एकदम प्लेन असेल, क्लीन असेल तर तुम्हाला कलर करेक्शनची ॲज गरज नाही आहे. तुम्हाला एक शेड डार्कर कन्सिलर लावलं ना तरी होऊन जातं. पण जसे माझ्या फेसवर कलर करेक्शनची गरज आहे, मला पिंपल स्पॉट आहे, डार्क सर्कल्स आहे, तर तिथे आपल्याला कलर करेक्शन करणं गरजेचं आहे. सो यासाठी मी स्विस ब्युटीचे हे 2 कन्सिलर अप्लाय करणार आहे. शेड नंबर आहे N01 आणि 04. हे 2 शेड मिक्स करून मी माझं कलर करेक्शन करून घेते आहे. सो तुम्ही बघू शकतात मी कशी करते आहे. तुमचे जर कलर करेक्शनचं प्रमाण जास्त असेल, म्हणजे पिगमेंटेशन तुमचं थोडं डार्क असेल, तर तुम्ही एकदम ऑरेंज कलर करेक्टर यूज करू शकता. पण माझं पिगमेंटेशन थोडं कमी आहे, सो मी थोडेसे 2 शेड डार्कर शेड यूज करते आहे आणि त्याने मी माझं कलर करेक्शन केलं की माझं कलर करेक्शन होऊन जाईल. सो मी सर्वात पहिले वॉर्म सँड आहे 01, त्याचा एक 2-3 डॉट देईल. जिथे जिथे गरज आहे पिगमेंटेशनची मी तिथेच कलर करेक्शन करून घेणार आहे. जसं माझं फोरहेड थोडंसं टॅन आहे, माझे डार्क सर्कल्स आहे,
आणि माझी पिंपलचे जे मार्क्स आहेत तिथे मी कलर करेक्टर यूज केला आहे. आता मी एक कन्सिलर ब्रश घेतला आहे, तर याने मी कलर करेक्टर ब्लेंड करून घेणार आहे. तुम्हाला जर ब्रशने नसेल जमत तर तुम्ही डॅम ब्युटी ब्लेंडर पण यूज करू शकता. आणि तुम्हाला जर एकदम जागीच एका ठिकाणी पिगमेंटेशन असेल तर तुम्ही पूर्णपणे ब्लेंड नाही करायचं आहे. आता जसं माउथच्या इथे मला पूर्ण पिगमेंटेशन आहेच, सो इथे मी व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे पूर्ण सगळीकडे. पण जिथे मला आता जसं इथे पिंपलचे स्पॉट आहेत तर इथे मी फक्त टॅपिंग मोशनमध्ये ब्लेंड करणार आहे. जिथे तुम्हाला थोडंसं जास्त ठिकाणी पिगमेंटेशन आहे तिथे तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित ब्लेंड करू शकता. सो मोस्टली तुम्हाला टॅपिंग मोशनमध्येच ब्लेंड करायचं आहे. आणि ब्लेंड करता करता एकदम खूप ब्लेंड नाही करायचं आहे जेणेकरून प्रोडक्टच निघून जाईल. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तुमचं कलर करेक्शन झालं पाहिजे. मला कलर करेक्शन म्हणजे मी बघते व्हिडिओज की ज्यांचे फेसवर पिगमेंटेशन नसतं किंवा कलर करेक्शनची गरज नसते तसं बघून खूप मुली कलर करेक्टर नाही यूज करत, डिरेक्टली फाउंडेशन यूज करतात. मग त्यानंतर त्यांचा जो हा माउथ एरिया आहे हा ग्रे दिसतो किंवा अंडर आईज थोडेसे ग्रे दिसतात. सो प्रत्येकाच्या स्किनवर असतं. काही मुलींना बिलकुल कलर करेक्शनची गरज नसते. डिरेक्टली फाउंडेशन किंवा बीबी क्रीम लावली जरी ना तरी पण त्यांचा फेस एकदम छान दिसतो, म्हणजे त्याला काही गरजच नाही कलर करेक्शनची. पण ज्यांच्या फेसवर थोडं जरी पिगमेंटेशन असेल तर त्यांना कलर करेक्शनची गरज असते. सो कायम लक्षात ठेवायचं आहे की नुसते व्हिडिओ बघून मेकअप नाही करायचा आहे, तो मेकअप का केला आहे, कसा केला आहे, याच्या मागे कारण काय आहे, याच्यासाठी 4 व्हिडिओज बघा, तेव्हा तुम्ही शिकाल. आणि शिकल्यानंतर मग तुम्ही चांगल्या पद्धतीने मेकअप करू शकाल. सो मी थोडंसं अजून तेच कलर करेक्टर घेते आहे आणि थोडंसं इथे माझं पिगमेंटेशन आहे तिथे अप्लाय करते आहे. बाकी माझं झालं आहे व्यवस्थित हाईड. सो याला मी ब्लेंड करून घेते. हे कलर करेक्शन झाल्यानंतर मी 04 नंबरचा कन्सिलर घेतला आहे आणि याने मी आता ते जे कन्सिलर आहे त्याला न्यूट्रलाइज करते आहे. सो मेन म्हणजे न्यूट्रलायझेशन काय असतं की तुमच्या फेसवर तुम्ही ऑरेंज कलर करेक्टरने करेक्शन केलं बरोबर, यानंतर तुम्ही फाउंडेशनला अप्लाय केल्यानंतर तुमचं फाउंडेशन हे ऑरेंज दिसतं. ते का दिसतं? कारण की तुम्ही न्यूट्रलायझेशन नाही केलं. सो न्यूट्रलायझेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघू शकता आता की माझा फेस थोडा ऑरेंजिश दिसतो आहे. आता हे जेव्हा मी कन्सिलर यूज करेल ना तेव्हा माझा फेस नॉर्मल होऊन जाईल. तुम्ही बघू शकता की ऑरेंज जो टोन आहे इथे, ऑरेंज जो शेड आहे तो इथे एकदम व्यवस्थित न्यूट्रलाइज झाला आहे. तर ह्यामुळे न्यूट्रलायझेशन करणं खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही ब्रशने ब्लेंड करू शकतात, अदरवाईज तुम्ही फिंगरने सुद्धा ब्लेंड करू शकतात, नाहीतर मग तुम्ही ब्युटी ब्लेंडरने सुद्धा ब्लेंड करू शकतात. ओव्हर ब्लेंड नाही करायचं आहे आणि एकदम कमी पण ब्लेंड नाही करायचं आहे त्याचे, जेणेकरून तुमचं प्रोडक्ट एकदम छानपणे फेसवर दिसेल. इथे थोडंसं मला गरज वाटते कन्सिलरची, सो मी अप्लाय करून घेते आहे. इथे पण जिथे मी ऑरेंज कलर करेक्टर लावलं आहे ना तिथेच मी हे कन्सिलर लावते. एकदा तुम्हाला ब्रशची सवय झाली ना की ब्रशने ब्लेंड करायला इझी जातं.
पण जोपर्यंत तुम्हाला सवय नाही तोपर्यंत तुम्ही फिंगरच्या मदतीने ब्लेंड करू शकतात. आणि फिंगरच्या मदतीने पण नसेल वाटत तर ब्युटी ब्लेंडरने. पण ब्युटी ब्लेंडरचं काय होतं ना, ब्युटी ब्लेंडर प्रोडक्ट उचलून घेतं मोस्ट ऑफ जास्त, तर मग ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करताना खूप व्यवस्थित ब्लेंड करावं लागतं. तुम्ही बघू शकतात माझा पूर्ण फेस छान कलर करेक्ट पण झाला आहे आणि न्यूट्रलाइज पण झाला आहे. यानंतर आपण फाउंडेशन अप्लाय करणार आहोत. फाउंडेशनसाठी मी 128 आणि 220 हे 2 फाउंडेशन नेहमीच मिक्स करते. सो मी हे मिक्स करून अप्लाय करणार आहे. मी नेहमी असंच करते की मी एक शेड नाही विकत घेत, कारण की कधी कधी आपण बाहेर जातो मग आपली स्किन टॅन होते, मग ते एक्झॅक्ट फाउंडेशन मला कधीच मॅच नाही होत. सो मी 2 फाउंडेशन कायम ठेवते. आणि ॲज अ मेकअप आर्टिस्ट मला असं वाटतं की प्रत्येकाच्या व्हॅनिटीमध्ये किंवा तुम्ही जर सेल्फ मेकअप जरी करत असाल तर तुमच्याकडे 2 तरी शेड पाहिजे. किंवा मग तुम्ही एक लाईट शेड घेऊ शकता तुमच्या स्किन टोनपेक्षा आणि थोडंसं तुमच्या स्किन टोनपेक्षा 2 शेड डार्क शेड घेऊ शकतात. मग त्या दोघांना मिक्स अँड मॅच करून तुम्ही म्हणजे गोऱ्या तर नाही होणार तुम्ही, पण तुम्ही डस्की होऊ शकता, तुम्हाला टॅनिंग होऊ शकते. सो त्याच्यामुळे मग तुम्ही तुमच्या पद्धतीने शेड मिक्स अँड मॅच करून लावू शकता. पण तुम्ही एक्झॅक्ट मॅचिंग शेड घेतल्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा पण तुम्ही टॅन होतात किंवा तुम्ही कुठे फिरायला जातात तेव्हा मग तुम्हाला ते फाउंडेशन नाही अप्लाय करताय. त्याच्यामुळे मी सजेस्ट करेल की एक थोडंसं डार्क फाउंडेशन आणि एक थोडंसं स्किन टोनपेक्षा एक लाईट फाउंडेशन ठेवा, म्हणजे दोन्ही मिक्स अँड मॅच करून तुम्ही फाउंडेशन तुमचं बनवू शकता. आता हे दोन्ही फाउंडेशन मी या पॅलेटवर घेतले आहे आणि याला छान पद्धतीने असं मिक्स करणार आहे. आणि मिक्स केल्यानंतर पॅच टेस्ट घेऊ शकतात की तुमचा एक्झॅक्ट शेड मॅच झाला आहे का, आणि याला असं ब्लेंड करायचं लावल्यानंतर. एकदम एक्झॅक्ट मॅच झाला आहे, माझ्या नेकला मॅच होतो आहे माझा हा शेड. तर तुम्हाला अशा पद्धतीने शेड मॅच करून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे जर तुम्हाला वाटतं की डार्क होतं आहे तर थोडं लाईट फाउंडेशन अजून टाकायचं, किंवा मग लाईट होतं आहे तर थोडं डार्क फाउंडेशन अजून टाकायचं. आता मला माझा रेशो माहिती आहे त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने नेहमीच घेते. कधी कधी माझं पण शेड वर खाली होतो तर त्या पद्धतीने मी परत मिक्स करते. सो आजचा हा मेकअप एकदम झटपट होणारा मी दाखवते आहे, जेणेकरून रक्षाबंधनला तुम्हाला घाई असेल जायला तर त्याच्यामध्ये मी एकदम पटपट होणारा मेकअप असा तुम्हाला शिकवते. जास्त वेळ नाही लागणार हा मेकअप करायला, अचीव करायला. कबुकी ब्रश घेतला आहे, यामध्ये छान असं मिक्स केलं आहे. कबुकी ब्रशला छान पद्धतीने असा मिक्स करून घेतला आहे आणि त्यानंतर मी फेसवर डायरेक्टली अप्लाय करते आहे. फिंगरच्या मदतीने तुम्ही पहिले असं डॅबिंग मोशनमध्ये अप्लाय करू शकता आणि त्यानंतर ब्रशनी ब्लेंड करू शकतात. पण मला आता ब्रशची सवय झाली आहे, सो मी अशाच पद्धतीने फाउंडेशन अप्लाय करते. पण तुम्ही फिंगरच्या मदतीने अप्लाय करून त्यानंतर ब्लेंडरने ब्लेंड केलं तर एकदम स्मूथ इफेक्ट येतो. आता मी जसं ब्रशने अप्लाय करते ना तर मी याच्यानंतर ब्लेंडरने ब्लेंड पण करणार आहे. फाउंडेशन डोळ्यांच्या खाली कमी लावायचं आहे, कारण की आपण कलर करेक्शन केलं आहे. यानंतर आपण कन्सिलर लावणार आहोत. सो एकदम लेअर नाही पाहिजे. सो मी जे रिमेनिंग प्रोडक्ट आहे ना तेच डोळ्याच्या खाली असं फिरवते, ते जेणेकरून एकदम कमी प्रोडक्ट लागेल. आणि नेकला कधीच नाही विसरायचं, फाउंडेशन हे नेकवर पण व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फाउंडेशन अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि ब्रशने अप्लाय केल्यानंतर मी एक डॅम ब्युटी ब्लेंडर घेते. हा ब्युटी ब्लेंडर काय नाही, पाण्यामध्ये धरायचा आहे आणि त्याच्यानंतर चांगला स्क्वीज करून घ्यायचा आहे. पाणी एकदम बिलकुल निघायलाच नाही पाहिजे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर मी फाउंडेशनला एक म्हणजे छान असं ब्लेंड करून घेणार आहे. जास्त असं ड्रॅग नाही करायचं, एकदम सिम्पली डॅबिंग मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे. तुम्ही फाउंडेशन बोटाने अप्लाय केल्यानंतर, फिंगरच्या मदतीने अप्लाय केल्यानंतर त्यानंतर पण तुम्ही ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करू शकता. यानंतर मी कन्सिलर अप्लाय करते आहे स्विस ब्युटीचं 04 शेड आहे हा. याने मी माझे पॉईंट जे आहे हायलाईट करून घेते आहे. जसं की माझा फोरहेड, ब्रिज ऑफ नोज, अप्पर लिपच्या इथे, चिन आणि अंडर आईज.
खूप प्रोडक्ट नाही लावायचं आहे, मिनिमम प्रोडक्टमध्ये पण खूप छान मेकअप होतो. सो याला मी आता एक फ्लफी ब्रशच्या मदतीने छान असं ब्लेंड करून घेणार आहे. हा फ्लफी ब्रश आयशॅडो ब्रश आहे, याच्याने मी ब्लेंड करून घेते आहे. हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे. खालचे जे पण आपण लेयर केले आहेत ना, त्याला नाही हलवायचं आहे, एकदम हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे. हवं तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरने पण ब्लेंड करू शकता. तर मी ब्युटी ब्लेंडरने पण एकदा ब्लेंड करते आहे. एक फायनल फिनिशिंग देण्यासाठी. फेस एकदम प्लेन, एकदम क्लीन दिसतोय. कुठे पण असं एक्सेस प्रोडक्ट नाही आहे, खूप जास्त नाही दिसत आहे, किंवा कुठे पण असं हार्श प्रोडक्ट नाही आहे, किंवा कुठे पॅचेस नाही आहे. सो अशा पद्धतीनेच तुमचा बेस झाला पाहिजे. मी सांगितलेल्या टेक्निकनुसार तुम्ही ब्लेंड करा, किंवा मी सांगितलेल्या टेक्निकनुसार प्रोडक्ट वापरा. तुमचा पण बेस असाच अचीव होईल. त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत लूज पावडर. लूज पावडर अप्लाय करण्यासाठी मी हा स्पॉन्ज घेते आहे. लूज पावडर घेतली आहे, मेबलिनची लूज पावडर आहे ही. हिला चांगल्या पद्धतीने स्पॉन्जवर घ्यायचं आहे आणि हाताच्या मागे छानपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे असं एकदम प्लेन करायचं आहे. एकदम हार्श प्रोडक्ट नाही लावायचं. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे परत क्रीजमध्ये प्रोडक्ट बसलं आहे, सो ब्युटी ब्लेंडर घ्यायचं आहे. ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि वरच बघायचं आहे, खाली बघायचं नाही आहे. आणि अंडर आईज सेट करून घ्यायचे पावडरने पटकन. सेम दुसऱ्या पण साईडला पावडर घेतली हाताच्या मागे, त्याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे, मर्ज करायचं आहे, प्लेन करायचं आहे, आणि त्यानंतर अंडर आईजवर सेट करायचं आहे. त्याचप्रमाणे मी पूर्ण फेस लॉक करून घेते आहे पावडरने. मी या ठिकाणी क्रीम कॉन्टोर किंवा क्रीम ब्लश नाही केलं आहे, कारण की हा सिंपल आणि झटपट होणारा मेकअप आहे. सो तुम्ही क्रीम कॉन्टोरने आणि क्रीम ब्लशने जे काम करणार आहे तेच पावडर कॉन्टोर आणि पावडर ब्लश पण करणार आहे. सो हा हेवी लुक नाही आहे, आपण रक्षाबंधनसाठी करतो आहे हा लुक. सो हेवी लुक नाही आहे. सो तुम्ही अशा पद्धतीने हा लुक क्रिएट करू शकता. यानंतर आपण पावडर कॉन्टोर करणार आहोत. त्यासाठी मी हा एक अँग्युलर ब्रश घेतला आहे. यामध्ये मी प्रोडक्ट घेते आहे. प्रोडक्ट घेतल्यानंतर त्याला चांगलं डस्ट ऑफ करायचं आहे. डस्ट ऑफ केल्यानंतर तुम्हाला कॉन्टोरिंग करायचं आहे. मी बिलीव्ह करते लेस इज मोरवर. सो मी जितकं कमी प्रोडक्ट लावेल तितका माझा बेस नॅचरल दिसेल. एकदम असं खूप काही केल्यासारखं दिसत नाही मग. सो नॅचरल मेकअप जितका तुम्ही आजकाल सेलिब्रिटीजचं बघतात की किती नॅचरल दिसतो त्यांचा फेस. सो जितकं नॅचरल लुक असेल तितकं बेटर. आणि नोज कॉन्ट्रोलला थोडंसं व्यवस्थित हार्श करून घेते आहे, जेणेकरून माझं नोज असं छान शार्प दिसेल. ब्लेंड करून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित कॉन्टोर करून घ्यायचं. ॲप्लिकेशनसाठी मी स्विस ब्युटीच्या पॅलेटमधून पिंक कलरचा शेड घेते आहे आणि त्यासाठी मी हा फ्लफी ब्रश यूज करते आहे. सो मी प्रोडक्ट घेतलं, डस्ट ऑफ करायचं आहे अँड देन अप्लाय. नोजवर पण अप्लाय करून घेते थोडंसं आणि थोडं चिनवर पण. हायलायटरसाठी मी मेबलिनचं मास्टर क्रोम हायलायटर यूज करते आहे. हायलायटर ब्रशवर घेतल्यानंतर अप्लाय, चिनवर अप्लाय करायचं आहे थोडं. अप्लाय करायचं आहे.
यानंतर मी स्विस ब्युटीच्या मेकअप फिक्सरने मेकअप फिक्स करून घेते आहे. आणि याला चांगलं ड्राय झाल्यानंतरच आपण पुढच्या स्टेपकडे वळणार आहोत. तुम्ही बघू शकता मेकअप इतका फ्लॉलेस आणि इतका छान झाला आहे, म्हणजे असं वाटतच नाही आहे की मी फेक मेकअप केला. म्हणजे माझी रिअल स्किन वाटते, एक्झॅक्ट मॅच शेड आहे. माझे पिगमेंटेशन सगळे गेले आहेत. जिथे मला कलर ॲड ऑन करायचा आहे तिथे कलर ॲड ऑन झाला आहे, म्हणजे ब्लश, कॉन्टोर. जिथे मला हायलायटर अप्लाय करायचं आहे तिथे मी हायलायटर छान पद्धतीने अप्लाय करून घेतलं आहे. म्हणजे मी फेस जिथे पण असं नुसतं फिरवेल तिथे असा एक 3D इफेक्ट येईल. आयब्रोज फिल करून घेऊया. पहिले छान पद्धतीने कोम करून घ्यायचे आहे आयब्रोज. त्यानंतर डार्क ब्राऊन शेड घ्यायचा आहे. त्यानंतर त्याने छान असं फिल करून घ्यायचे आयब्रोज. बघू शकतात ही आयब्रो आणि ही आयब्रोमध्ये किती फरक आहे ते. अशा एकदम नॅचरल पद्धतीने आयब्रो फिल करून घ्यायच्या. त्यानंतर आपण आय मेकअप करूया. चल मी थोडं झूम करते कॅमेरा आणि मग आपण भेटूया. माझा साडी अशी थोडी ब्लॅक, थोडं पॅरेट ग्रीन आणि थोडी गोल्डन आहे. सो आपण आहे ना थोडंसं शिमर पण अप्लाय करूया आज आपल्या आय मेकअपमध्ये. आणि मी पुढे तर तुम्ही बघालच की मी आय मेकअप कसा केला आहे ते. तर चला स्टार्ट करूया. ब्राऊन कलर घ्यायचा आहे, लाईट ब्राऊन. त्याने आउटर कॉर्नरला एक थोडी डेप्थ द्यायची आहे आणि आतमध्ये ब्लेंड करत न्यायचं आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही आय मेकअप स्किप करू शकता, पण मी एक आय मेकअप शिकवते जेणेकरून ह्या पूर्ण लुकमध्ये तुम्ही एक आय मेकअप पण शिकू शकाल. आणि ह्या ब्राऊन कलरला एक लाईट कलरने ब्लेंड करायचं आहे छान. ब्लेंड केल्यानंतर एक डार्क कलर घ्यायचा आहे आणि त्याने थोडंसं डेप्थ द्यायचं आहे आईला. आउटर कॉर्नरलाच आपण अजूनपर्यंत काम करतोय. आईजला डेप्थ देणं खूप गरजेचं आहे. डोळे एकदम छान असे उठावदार दिसतात त्यामुळे. आता सेम कलरने लोअर लॅशला पण ॲप्लिकेशन करून घेते लगेचच. याला ब्लेंड केल्यानंतर आपल्याला एक गोल्डन शिमर घ्यायचं आहे आणि ते शिमर ॲप्लिकेशन करायचं आहे. सो मी या ठिकाणी एक गोल्डन शिमर घेते आहे. शिमर घेतलं आहे आणि त्याला इनर कॉर्नरपासून आयबॉलपर्यंत इथपर्यंतच ब्लेंड करायचं. आणि जर जे इथे हार्श लाईन असते ना क्रिएट होते शिमरची आणि कलरची, जी हार्श लाईन क्रिएट होते तिला चांगलं ब्लेंड करायचं.
शिमर जितके जास्त तुम्ही फिंगरच्या मदतीने लावाल तितके छान उठावदार दिसेल, तितकं छान दिसेल, उठून येईल. ब्रशच्या मदतीने थोडेसे लाईट लागतात. ते दोघांमधली जी हार्श लाईन आहे तिला मी ब्लेंड करून घेते. थोडासा एक लाईट कलर घ्यायचा आहे आणि लाईट कलरने थोडंसं इनर कॉर्नर हायलाइट करून घ्यायचं आहे छान. आणि इनर कॉर्नर हायलाइट केल्यानंतर थोडंसं शिमर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने काजळ अप्लाय करून घेऊया. आणि यानंतर आपण मस्कारा अप्लाय करून घेऊया. मस्कारासाठी मी मेबलिनचं मस्कारा अप्लाय करते आहे. काजळसाठी मी फेसेस कॅनडाचं काजळ यूज केलं. आणि आय मेकअपसाठी मी स्विस ब्युटीच्या पॅलेटमधून आणि रेव्होल्यूशनच्या पॅलेटमधून शिमर शेड असे मिक्स अँड मॅच करून आय मेकअप केला आहे. सो लिप्स आउटलाईन करून घेते आहे. मी लिप्स फिल करण्यासाठी हे स्विस ब्युटीचं पॅलेट अप्लाय करते आहे. यामधून मी शेड फिंगरच्या मदतीने फिट करते आहे. मॅट लुक नको एकदम, सो त्यासाठी आता आपण बघूया फुल लुक. मी थोडे इयरिंग्स घालून येते आणि मग आपण भेटूया. तर दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. आता फेस्टिव्ह सीझन स्टार्टच झाला आहे, तर हा माझा फेस्टिव्ह सीझनचा पहिला व्हिडिओ आहे. त्यानंतर मी अजून खूप सारे मेकअप लुक क्रिएट करणार आहे. तुम्हाला अजून काही हवं असेल वेगळं बघावंसं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.